कृष्णाष्टमीनिमित्त नाशिक रोडच्या जगताप मळ्यात दत्ता गायकवाड, श्रीराम गायकवाड यांच्या पुढाकारानं दीदींचा भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू आहे। या ज्ञानयज्ञात भागवताचार्य ज्ञानेश्वरी दीदी या प्रवचन देत आहेत। नोकरी न करता समाजासाठी दीदींनी जीवन अर्पण केलंय। कीर्तनकार वडील निवृत्ती बागुल यांच्या प्रभावामुळे वयाच्या 10व्या वर्षापासून त्या कीर्तन प्रवचनाकडे वळल्या। 15 वर्षांच्या असताना वृंदावन मथुरा येथे जाऊन 4 वर्ष भागवत कथा शिक्षण घेतलं। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, हरियाणा, महाराष्ट्र आदी ठिकाणी त्या भागवत कथा, रामकथा, शिवपुराण, शिवाजी महाराजांचे चरित्र हे हिंदी, ब्रिज, मराठी बरोबरच संस्कृत भाषेत सांगतात। व्यभिचार, व्यसनाधीनतेला प्रतिबंधासाठी धर्म, सण, परंपरा, उत्सव जोपासणं काळाची गरज आहे। युवा पिढी चांगल्या सन्मार्गावर राहण्यासाठी पालकांनी घरात मूल्ये, संस्कार रुजवले पाहिजे असा उपदेश त्यांनी केलाय। आजकालच्या माता जे काही मुलांना संस्कार देतात त्या मातांनी म्हणजे आईने कुठेतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्या मुलाचं हित कशामध्ये आहे। कारण मुलाचं हित आणि अहित जेवढं आई वडिलांना कळतं तेवढं कुणाला कळत नाही। म्हणजे संत जसा हिताचा उपदेश करतात तसं संतांच्याही अगोदर आई वडील मुलांना घडवतात। म्हणून त्यांच्या योग्य हिताचा विचार करून त्याचं भलं कशामध्ये आहे, त्याचं कल्याण कशाने होईल याचा विचार करून आईने काय दिलं म्हणजे तो आयुष्यामध्ये प्रगती करेल किंवा एक चांगला माणूस म्हणून समाजामध्ये त्याचं चांगलं योगदान असेल, या दृष्टीने आईने त्या संस्कारांची त्या ठिकाणी बीजारोपण केलं पाहिजे असं मला वाटतं। तरुण व्यसनाधीन होण्याचं कारण एवढंच आहे की कुठे ना कुठे आलेलं नैराश्य, निराशा, म्हणजे एखादी स्पर्धा परीक्षा असेल किंवा कोणता अभ्यास असेल किंवा नोकरी असेल, प्रयत्न करतात पण यश मिळत नाही, सफलता मिळत नाही। मग अशा वेळेस स्वतःची ती निराशा असेल, मनातला न्यूनगंड असेल, तो नाहीसा करण्यासाठी व्यसनाचा आधार घेतात। पण व्यसन हे क्षणिक तुम्हाला मोहात पाडतं, भ्रमात पाडतं। तेवढ्या वेळेपुरता तुमचं दुःख, तुमची निराशा नाहीसं करतं, पण ते तुमच्या जीवनासाठी भूषण नसून ते दूषण आहे। बाहेरच्या पेक्षा मुलं पालकांचं जास्त ऐकतात। आई वडील हे मुलांचे पहिले विद्यामंदिर असते। त्यामुळे पालकांनी आदर्श घालावा, स्वतः मोबाईलपासून दूर राहावं, वर्तन चांगलं ठेवावं असं आवाहन त्यांनी केलंय। यावेळी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।